रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। रोहा तालुक्याचे ठाकरे गटाचे प्रमुख समीर शेडगे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला असून ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। हा पक्षप्रवेश येत्या 13 एप्रिल रोजी होणार असून यावेळी राज्याचे महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। समीर शेडगे हे रोहा तालुक्यातील ठाकरे गटाचे सक्रिय आणि प्रभावशाली नेते मानले जात होते। मागील काही काळापासून ते पक्षाच्या धोरणांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। स्थानिक राजकारणातील बदलते समीकरण आणि ठाकरे गटातील गोंधळ व अनिश्चितता यामुळे त्यांनी अखेर वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय। अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा आपली पकड मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात। शेडगे यांचा पक्षप्रवेश हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे। या प्रवेशामुळे रोहा तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शेडगे यांच्यासोबत इतर काही स्थानिक कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी ही माहिती मिळत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात असून दोन्ही गटांमध्ये चुरस अगदी तीव्र होण्याची चिन्हे आहेत। 13 एप्रिल रोजी होणाऱ्या या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली असून या सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज आहे। मनापासून स्वागत करतो। अचानक ही पत्रकार परिषद घ्यायला लागली। आता 10:30 ला 11 ला मेसेज टाकला की 12 वाजता पत्रकार परिषद आहे म्हणून। त्याच्यामध्ये गेली 8 वर्ष मी व माझे सगळे सहकारी असतील, त्यामध्ये आमचे महादेवबुवा साळवे असतील, आमच्या भगिनीसारख्या हजारे मॅडम असतील, आमची बुलंद तोफ हर्षद साळवी असतील, माझ्याबरोबर आलेले आदित्य कोंडाळकर एक युवा नेतृत्व आहे, मोल्ल्यामध्ये सर्वधर्म समभाव असं काम करणारे बिलाल असतील, त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर काम करणारे आमच्या मोल्ल्यामधले दुसरे मजर सिद्दीकी असतील, युवा सेनेचे असतील, बाळू शेडगे असतील। हे आज काय कुणाला बोलवलेलं असं नाही आहे, आपली एक बैठक आहे। 8 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना ह्या पक्षाने भरपूर काय मला दिलं, माझ्यासकट माझ्या सर्व सहकार्यांना दिलं। आदरणीय गीते साहेब असतील, आदरणीय सुभाष देसाई साहेब असतील, माझ्याबरोबर त्यावेळचे जिल्हा प्रमुख असलेले सुरेंद्र म्हात्रे असतील, किशोर शेठ जैन असतील, या सगळ्या ह्याच्यामध्ये भरभरून या पक्षाने मला दिला। पण कुठेतरी वैयक्तिक कारणामुळे किंवा इतर कुठल्या ह्याच्यामध्ये का लोकांच्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा लोकांना एक आपण प्रत्येक गावामध्ये काम कुठं आहे, का आहे, या सगळ्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये मी कालच माझ्या पक्षाचा पदाचा राजीनामा आदरणीय गीते साहेबांकडे दिलेला आहे। सन्मान्य संपर्क प्रमुख राठोड साहेब यांच्याकडे तो सुपूर्द केलेला आहे। ह्याच्यामध्ये मला हे जायत असताना शिवसेनेवरती कुठलीही टीका टिप्पणी करायची नाही आहे। आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावरती बोलण्याची माझी पात्रता पण नाही आहे। त्यांनी माझ्यासाठी किंवा माझ्या पक्षासाठी भरपूर केलं। मला कुठेही कुणावरती टीका टिप्पणी करून जायचं नाही आहे। ज्यांनी माझ्यासाठी ह्या शहरामध्ये असतील, माझे सगळे सहकारी असतील या ह्याच्यामध्ये, त्यांनी माझ्यासाठी हा पक्ष जिथं माझा एक स्वभाव आहे, जिथं मी जातो तिथं पक्ष आम्ही चांगला करतो आणि तो रिझल्ट त्या पक्षाला देत असतो ह्याच्यामध्ये। त्यामुळे एक चांगली पक्ष संघटना शिवसेनेची या शहरामध्ये वाढवली। ह्याच्यामध्ये आता कुठेतरी थांबण्याची आता वेळ आहे का बाबा, या पक्षाचं एक आनंदाने की बाबा तसं आमचं कुणाशी वाद नाहीये, कुठलं काय माझी कुठं भानगड कुठं झालेली नाहीये पक्षामध्ये, का कुठला वाद नाही, एक कुठेतरी कटुता कुठलीही नसताना मी एक माझा राजीनामा कालच मी सुपूर्द केलेला आहे। आपण पत्रकार मित्रांनी गेले 8 वर्ष मला ह्या सगळ्या माझ्या पक्षात असताना माझ्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती असेल, मला चांगली माझ्या सर्व सहकार्यांना प्रसिद्धी आपण वेळोवेळी दिलीत। असाच प्रेम माझ्यावरती आपलं राहो, कुठेही मी जाओ आपला प्रेम असंच आपल्या ह्याच्यामध्ये राहो। ह्याच्यामध्ये येत्या या सगळ्या घडामोडीमध्ये 13 तारखेला माझं पक्ष प्रवेश आहे। ह्या 13 तारखेला रविवारी 5 वाजता त्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतोय मी। आता ह्याच्यामध्ये आम्ही सगळे
आणि एक चांगली इनिंगची सुरुवात करूया. आता परवा आहे म्हणजे आता 48 तास म्हणजे आता आहेत ना, अचानकच म्हणजे कालचं हे काल मी राजीनामा दिला काल रात्री, आणि आज ह्याच्यामध्ये हे झालं. काही नाही गुप्त बैठक आणि कुठलं काय हे नाहीये. कसं काय कुठलाही काय हे ठेवून मी कुठं पक्षप्रवेश केलेला नाहीये. मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं कुठलंही ध्येय धोरण माझं काय हे नाहीये. कुठली अट नाहीये कुठली माझी याच्यामध्ये. कसलं आदरणीय आदितीताई असतील आणि अनिकेतजी असतील, अनिकेतजी तटकरे आदरणीय असतील, यांच्याबरोबर कालच चर्चा झाली आणि पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला त्या ह्याच्यामध्ये. आता याच्या प्रवाहाबरोबर राहायचं, शेवटी लोकांची कामं सगळ्या ह्याच्यामध्ये राहिली पाहिजे. ह्याच्यामध्ये मी एक काम करणारा छोटासा कार्यकर्ता आहे. मला पण वाटतं या शहरामध्ये कुठेतरी कामं व्हावी, ह्याच्यामध्ये सामील व्हावं आपण पण. ह्याच्यामध्ये खेडेगावामध्ये कुठे कामं, आता आमच्या पक्षातर्फे मी कुठे काय, आमची सत्ता नसताना मला कुठे काय करता नाही. त्यामुळे ह्या अनेक गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्यांच्या कामावरती हे करून काम करणारा माणूस आहे. काम अगदी आपण बघतो त्या ह्याच्यामध्येच आपण गेलो कुठे, आणि हे घातलेलीच नाहीये ना कुठे. त्याच्यामध्ये जे काय होईल त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. ते एकत्रित चांगलं काम करायचं एवढेच हे आपण. आणि मला कुठल्याही टीका टिप्पणी करायचं, त्या पक्षाने मला भरपूर काय दिलं. कटुतकारी असतील म्हणजे त्यांची नावं घ्यायला पण माझी कुठली मागे पुढे नाही. म्हणजे सगळ्या सहकाऱ्यांचे आम्हाला सगळ्यांना जे काय त्यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल गीते साहेब, मी बोललो ना, गीते साहेबांचं नाव घेतलं ना मी आपल्या समोर तिथे. मी बोललो ना, अजून काही नाहीये तसं झालेलं. मी तुम्हाला सांगतो, आता एक असाच प्रवेश आम्ही पहिला माझा प्रवेश माझ्या काय थोड्या पदाधिकाऱ्यांबरोबर, नंतर हस्ती या प्रवाहामध्ये येतील. आता 2 दिवसामध्ये निर्णय लगेच कसं काय हे करू शकतो. माझाच प्रवेश अचानक झालेला असल्यामुळे लगेच हे नाही, पण नक्की चांगला सकारात्मक पुढे भविष्यामध्ये राहील. ह्याच्यामध्ये चांगले आम्ही नक्की माझ्याबरोबर, माझ्या विचाराची माणसं नक्की माझ्याबरोबर येतील या सगळ्या ह्याच्यामध्ये. तालुक्यामध्ये चांगलं काम करणारे, लोकांच्या अडीअडचणीला धावणारा आम्ही आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे लोकांचं प्रेम नक्की आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.